Students, last lecture we have studied about the menstrual cycle reproduction system. तो तुम्ही बघितलं असेल तर we have studied about the female reproductive system and male reproductive system. Today we are going to start about the reproduction and modern technology. See, modern technology, you know what is reproduction. It is nothing but the ability to produce the same organism like the existing one. म्हणजे जे आधीचे parents आहेत, they are creating the same organisms like them. त्याला आपण म्हणतो reproduction. We have studied about the reproductive system too. आपण male reproductive system, female reproductive system. Then we have studied about the menstruation काय आहे ते, development काय आहे, then how what is the pregnancy and all. ते आपण brief मध्ये आधी बघितलेलं आहे. Now reproduction and modern technology. So why it is deal with the modern technology? तर तुम्हाला माहिती असेल की there are some problems where people are suffering from the conception. Conception म्हणजेच काय की काही कपल्सला इफ दे आर गेटिंग मॅरिड फॉर इयर्स अँड इयर्स म्हणजे लग्नाला 4-5 वर्ष झालेली असतील आणि तरीही मूल होत नाही, म्हणजे इफ देअर इज सच काइंड ऑफ अ प्रॉब्लेम की ज्यामध्ये मूल होऊ शकत नाही, तर त्यासाठी तशा प्रॉब्लेम्ससाठी इनफर्टिलिटीसाठी त्याला म्हणतो आपण इनफर्टिलिटी वेअर पॅरेंट्स और यू कॅन से द कपल इज नॉट एबल टू रिप्रोड्यूस or there are the chances which are making the problems in the reproduction. Clear? आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व करण्यासाठी किंवा देर आर दी सोल्युशन्स दॅट इज रिलेटेड विथ दी मॉडर्न टेक्नॉलॉजी. आपल्या बुकमध्ये आपल्याला दिलेले आहेत खूप सारे सम आर हिअर की खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत विच मे ट्रबल इन दी चाइल्ड बिअरिंग म्हणजेच मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं. जसं इन केस ऑफ अ वुमनमध्ये समजा जर मेन्स्ट्रुएशन इज नॉट क्लिअर, जर मेन्सेस क्लिअर नाही आहेत म्हणजे जर मेन्स्ट्रुएशन इज नॉट कमिंग ऑन द टाईम, जर काही प्रॉब्लेम होत असेल तर सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये किंवा चाइल्ड बिअरिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. देन डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन. oocyte म्हणजे जे ऑर्गॅनोजेनेसिस होत आहे किंवा जे गॅमेटोजेनेसिस म्हणजे ज्या आपण म्हणू शकतो की एग सेल्स आहेत फिमेलमध्ये, एग सेल्स ह्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तिथे कन्सेप्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो. देन देअर इज अ ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट तुम्हाला आठवत असेल विच प्रोड्यूस दी oocyte, हँड लाईक मुवमेंट आपल्या बुकमध्ये दिलेली आहे की त्याच्यामध्ये जर काही बॅरियर असेल, काही सिस्ट असेल, एखादी गाठ असेल तरीसुद्धा होऊ शकत नाही. डिफिकल्टीज इन द इम्प्लांटेशन इन द युटरस. इम्प्लांटेशन म्हणजे जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो इट इज नॉट एबल टू रीच टुवर्ड्स दी युटरस, की युटरसपर्यंत जाण्यासाठी देर आर सम कॉम्प्लिकेशन्स ज्याच्यामुळे मूल होऊ शकत नाही. देन मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल. ॲब्सन्स ऑफ स्पर्म्स इन दी सेमेन. इफ द स्पर्म मोटिलिटी, स्पर्म तुम्हाला माहिती आहे, आय हॅव टोल्ड यू, आपण हे बघणारच आहोत. आय हॅव टोल्ड यू दॅट स्पर्म्स जे आहेत they are present in the semen. semen काय आहे? इट इज द रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड ऑफ द मेल. हे जे semen आहे इट कन्सिस्ट ऑफ द स्पर्म सेल्स विच आर नथिंग बट दी मेल गॅमेट्स. इफ दे आर नॉट मोटाईल म्हणजे जर त्यांची मुवमेंट किंवा त्यांची मोटिलिटी इज नॉट इनफ, जर प्रॉपर नसेल तरीसुद्धा देअर इज अ प्रॉब्लेम विथ दी प्रेग्नन्सी. द स्लो मुवमेंट ऑफ अ स्पर्म्स मी आत्ता सांगितलं की मोटिलिटी इनफ नाही आहे. ॲनॉमॅलिटीज इन द स्पर्म आर दी रिझन्स इन केस ऑफ मेल्स. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की फिमेलमध्ये इट मे बी रिलेटेड विथ दी menstruation, implantation, uterus problem, oviduct problem which may trouble or which may cause the problems for the child bearing. आणि मेलमध्ये काय आहे तर स्पर्मची काय म्हणू शकतो की अपिअरन्स, स्पर्म्सची मोटिलिटी. देन ॲज आय टोल्ड यू की ॲनॉमॅलिटीज म्हणजे स्पर्म्समध्ये काही डिसऑर्डर्स असतील, काही म्हणू शकतो की आपण फॉर्मेशन इफ इज नॉट प्रॉपर, तर मग मेल्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो विथ दी चाइल्ड बिअरिंग. ओके, सो दीज आर दी सम प्रॉब्लेम्स ज्याच्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजी हॅज सोल्युशन. तर सोल्युशन्स काय आहे? द फर्स्ट विच इज व्हेरी नोन टू यू दॅट इज IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, विच इज ऑल्सो नोन ॲज दी टेस्ट ट्यूब बेबी. हे तुम्हाला माहिती आहे, यू हॅव स्टडीड इट बिफोर. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच काय तर टेस्ट ट्यूब तुम्ही बघितलेली आहे इन युअर लॅब, जे तुमच्या स्कूलचे प्रॅक्टिकल लॅब्स आहेत तिकडे तुम्ही बघितलं असेल. इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन अ टेस्ट ट्यूब. म्हणजे इथे जे टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये द सॅम्पल काय आहे, मेल अँड फिमेल गॅमेट्स आर टेकन आउट. आता हे काय घेतलं जातं की समटाइम्स देअर इज द प्रॉब्लेम. म्हणजे समजा इफ एनी इज लेडी इज प्रेग्नंट, की प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नन्सीच्या 2nd-4th महिन्यामध्ये इफ शी इज सफरिंग फ्रॉम द मिसकॅरेज म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि पुढे ती प्रेग्नन्सी कंटिन्यू होत नाही आहे, मग अशा वेळेला ते जो एम्ब्रिओ तयार होतो म्हणजे जो 2 ते 3 महिन्यांमध्ये प्रेग्नन्सीच्या फर्स्ट पिरियडमध्ये जो एम्ब्रिओ तयार होतो तो
आहे दॅट इज ट्रान्सफॉर्म और यू कॅन से दॅट इज इम्प्लांटेड इनटू दिस टेस्ट ट्यूब. कारण फिमेल बॉडीमध्ये बिकॉज ऑफ सम कॉम्प्लिकेशन्स तो इथे डेव्हलप होत नाही आहे. सो दॅट एम्ब्रियो इज टेकन आउट इन द टेस्ट ट्यूब अँड फर्दर इट इज यू कॅन से विथ द हेल्प ऑफ टेक्निक तो पुढे सर्वाइव्ह केला जातो किंवा वाढवला जातो इन अ टेस्ट ट्यूब. इथे दिलं आहे बघा, इन अ टेस्ट ट्यूब अँड द एम्ब्रियो इज फॉर्म implanted in the uterus of woman at appropriate time. It is used to having the child in case of those childless couples who have problems like less sperm count, obstacles in oviduct, etc. So as I told you की इथे मेल आणि फिमेल गॅमेट्स जे आहेत, if they are not ready to conceive, if they are suffering from the conception, तर मग हे जे सॅम्पल आहे दॅट विल बी टेकन आउट इन द लॅब. दॅट एम्ब्रियो विल बी प्रिपेअर. तो जो एम्ब्रियो आहे तो प्रिपेअर केला जातो अँड दॅट तयार जो एम्ब्रियो आहे तो कुठे केला जातो इन अ टेस्ट ट्यूब अँड देन इट इज पास्ड और देन इट इज इम्प्लांटेड इन टू दॅट फिमेल बॉडी. त्याला आपण म्हणतो IVF ऑर द टेस्ट ट्यूब बेबी. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, यू कॅन चेक विथ द डायग्राम. नेक्स्ट जो आहे IVF क्लिअर आहे की मेल अँड फिमेल गॅमेट्स म्हणजेच काय स्पर्म सेल्स and the egg cells will be taken out. then embryo तयार केला जातो in the lab in a test tube. आणि हा जो टेस्ट ट्यूबमध्ये तयार झालेला एम्ब्रियो आहे तो फिमेलमध्ये इम्प्लांट केला जातो जेव्हा शी इज रेडी और शी इज एबल टू सर्वाइव्ह और शी इज एबल टू कॅरी. त्याला म्हणतो आपण IVF और टेस्ट ट्यूब बेबी टेक्निक. देन यू हॅव सरोगसी. सरोगसी हा तुम्ही टॉपिक ऐकला असेल किंवा नसेल. इट इज क्वाईट डिफरंट. हा डिफरंट का आहे? सी सरोगसीचा अर्थ आहे इट इज नथिंग बट द रेंटेड मदर. रेंटेड मदर म्हणजेच काय? सी सरोगसी इट इज नथिंग बट दी रेंटेड मदर. रेंटेड तुम्हाला कळलं असेल की आपण रेंट दिलं जातं. रेंट तुम्हाला माहिती आहे भाडं दिलं जातं. भाडं म्हणजेच काय? सो इथे लक्षात घ्या, रेंट म्हणजेच काय तर इथे इफ द मदर जे मदर आहे मदर पॅरेंट जे आहे इफ शी हॅज एनी प्रॉब्लेम म्हणजे समजा इफ शी इज सफरिंग फ्रॉम द कॅन्सर आणि तिला वाटतं की तिच्या बाळाला लागून होऊ नये. सो व्हॉट शी विल डू. किंवा समजा एखादी लेडी जी हेल्थबाबत कॉन्शियस आहे आणि तिला प्रेग्नन्सीमुळे जे बॉडीमध्ये चेंजेस होतात किंवा म्हणू शकतो की आपण बॉडीचा तो शेप इम्बॅलन्स होऊ शकतो तो मेंटेन करण्यासाठी तिला मूल म्हणजे जर आपल्या बॉडीमध्ये वाढवायचं नसेल इफ शी इज नॉट एबल टू कॅरी दॅट चाइल्ड फॉर द 9 months मग ती काय करते शी मेक्स समवन रेडी फॉर दॅट प्रेग्नन्सी. मग तो जो तयार एम्ब्रियो असतो दॅट विल बी इम्प्लांटेड इन टू द रेंटेड मदर. रेंटेड मदर म्हणजे अशा लेडीज हू आर गेटिंग पेड ज्यांना पैसे मिळतात फॉर दॅट प्रेग्नन्सी. क्लिअर? That is some women have implantation problem in uterus. Such women can take the help of modern remedial technique known as surrogacy. तुमच्या बुकमध्ये दाखवलं आहे बघा, कपलचं चित्र आहे आणि एक प्रेग्नेंट लेडी दुसरी दाखवली आहे. In this technique, the oocyte is collected from the ovary of the woman having problem in implantation. That oocyte is fertilized in the test tube with the help of sperms collected from her husband. म्हणजे गॅमेट्स जे आहेत ते लॅबमध्ये प्रिपेअर केले जातात किंवा डेव्हलप केले जातात. ॲज द एम्ब्रियो गेट्स फॉर्म that is implanted in the some other woman having normal uterus. म्हणजे जर एखाद्या लेडीजला प्रॉब्लेम असेल विथ दी कॅरी दॅट बेबी फॉर द 9 months किंवा तिला काही प्रॉब्लेम असेल रिलेटेड विथ हर हेल्थ तर अशा वेळेला शी कॅन मेक समवन रेडी विथ द पेमेंट म्हणजे पैसे देऊन ती तयार करू शकते. दॅट थिंग इज कॉल्ड सरोगसी वेअर इट इज नथिंग बट द रेंटेड मदर की ज्याच्यामध्ये दॅट वुमेन विल गेट द पेमेंट टू मेक द डिलिव्हरी ऑफ अ बेबी. ती डिलिव्हरी झाल्यानंतर ती जे बाळ आहे ती त्या कपलला देऊन टाकणार. दॅट इज कॉल्ड ॲज द सरोगसी. हे कधी होतं इफ द प्रेग्नेंट मदर जी मदर आहे पॅरेंट मदर जे आहे इफ शी हॅज द प्रॉब्लेम विथ द कन्सेप्शन इफ शी हॅज द प्रॉब्लेम विथ द कॅरिंग दॅट चाइल्ड फॉर द 9 months तरच आणि तरच. किंवा जसं आपण बघतो की ॲक्ट्रेसेस ज्या आहेत हू आर हेल्थ कॉन्शियस किंवा फिगर कॉन्शियस आहेत ते लोकंसुद्धा सरोगसीसाठी ऑप्शन निवडतात. ओके. द नेक्स्ट यू हॅव दॅट इज सीमेन बँक और स्पर्म बँक. स्पर्म बँक जे तुम्हाला नावावरून कळलं असेल सीमेन बँक और स्पर्म बँक. नाउ व्हॉट दे डू. स्पर्म तुम्हाला माहिती आहे की दीज आर नथिंग बट दी मेल गॅमेट्स. नाउ इन दिस सेम केस जसं सरोगसीमध्ये वी आर मेकिंग दी रेडी फॉर दी पर्टिक्युलर लेडी विथ द पेमेंट. ती एखाद्या लेडीजला पैसे देऊन काही पर्टिक्युलर अमाऊंट देऊन तयार केलं जातं फॉर द प्रेग्नन्सी. इथे काय आहे तर सीमेन जे आहे ते सीमेन मेलमधलं जे सीमेन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड जे आहे दॅट इज कलेक्टेड आउट. सीमेन कलेक्टेड आउट अँड स्टोर्ड or you can say the preserved in the lab.
इट इज स्टोर्ड इन द लॅब ॲट टेम्परेचर, म्हणजे पर्टिक्युलर टेम्परेचर जे आहे त्याच्यामध्ये हे मेंटेन केलं जातं. मग जेव्हा कधी वेनेवर दॅट कपल वॉन्ट्स द किड्स, जेव्हा त्यांना मुलं हवी असतील, दे कॅन यूज दीज स्टोर्ड सीमेन. देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन द स्पर्म प्रोडक्शन ॲज वी हॅव स्टडीड. इथे काय केलं जातं, सीमेन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेल इज collected their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. As per the wish of the needful couple, whose side of the woman are concerned is fertilized by IVF from the semen, that is from the sperm bank, resultant embryo is implanted in the uterus. Name of the semen donor is strictly kept under as per the law. कळते? म्हणजे समजा वन ऑफ द पॅरेंट, लाईक वन ऑफ द पॅरेंट म्हणजे कोण, मेल आणि फिमेल. समजा मेलची मोटिलिटी जी आहे ती प्रॉपर नाही आहे, स्पर्मचं कॅल्क्युलेशन जे आहे ते प्रॉपर नाही आहे, मुवमेंट कमी आहे. मग अशा वेळेला समवन हू इज रेडी, असा एखादा मेल की हू इज रेडी टू गिव्ह दॅट सिमेन सॅम्पल, मग ते सिमेन सॅम्पल लॅबमध्ये स्पर्म बँकमध्ये स्टोअर केलं जातं. अँड वेनेवर एनी कपल, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज वन कपल, हे कपल आहे, या कपलमध्ये मेलला प्रॉब्लेम आहे विथ दी स्पर्म, ठीक आहे, स्पर्म मोटिलिटी किंवा मुवमेंट चांगली आहे, अँड फिमेल इज नॉर्मल, फिमेल जे आहे ते नॉर्मल आहे. मग अशा वेळेला सपोज इफ एनी पर्सन ऑर एनी यू कॅन से द मॅन हू इज फिजिकली एबल टू प्रोड्यूस द प्रॉपर सिमेन, जो सिमेन प्रॉपर त्याचं क्वांटिटी आहे किंवा फिट आहे, ही कॅन डोनेट हिज स्पर्म ऑर सिमेन टू द सिमेन बँक. मग अशा वेळेला ते सिमेन जे आहे दॅट विल बी कलेक्टेड अँड स्टोर्ड, आणि या कपलमध्ये फिमेलचे जे एग सेल्स आहेत दॅट विल बी युटिलाइज ऑर कंबाईन, त्याला म्हणतात सिमेन बँक. कळते? म्हणजे जेव्हाही एखाद्या कपलला इन फ्युचर जर त्यांना हवं असेल सो दे कॅन कलेक्ट देअर ओन सॅम्पल, किंवा जर एखादा पर्सन इफ इज रेडी टू गिव्ह दॅट सॅम्पल सो दे कॅन कलेक्ट द सॅम्पल. सेम लाईक द ब्लड बँक. ब्लड बँक कसं तुम्हाला माहिती आहे की ब्लड बँकमध्ये आपण ब्लड स्टोअर करतो आणि जेव्हा कोणाला गरज असेल तेव्हा आपण ते ब्लड वापरू शकतो किंवा देऊ शकतो. सेम वे इथे सुद्धा सिमेन जे आहे की एका कपलमध्ये इफ दे हॅव द प्रेग्नन्सी प्रॉब्लेम्स ऑर चाइल्ड बिअरिंग प्रॉब्लेम्स, तर अशा वेळेला दे कॅन कलेक्ट दिस सॅम्पल. जे फिमेल आहे तिचे एग सेल्स जे आहेत ते लॅबमध्ये IVFने किंवा टेस्टिंग बेबीने दॅट विल बी कलेक्टेड, दॅट विल बी द कंबाईन, आणि त्याच्यानंतर व्हेनेवर द कपल इज विलिंग टू हॅव द बेबीज दे कॅन टेक दिस सॅम्पल अँड दे कॅन हॅव द चिल्ड्रन विथ द टेस्टिंग बेबी. क्लिअर? कळलं तुम्हाला? इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इथे जो डोनर आहे म्हणजे कपलपैकी स्वतः मेलसुद्धा असू शकतो, आणि जर मेलला काही प्रॉब्लेम आहे विथ द स्पर्म काउंट तर मग तो सॅम्पल जे आहे अदर मेलचं ते सुद्धा घेऊन दे कॅन हॅव दी चिल्ड्रन. म्हणून इथे जो सिमेनचा डोनर आहे त्याचं नाव जे आहे दॅट इज कॉन्फिडेन्शियल, की सांगितलं जात नाही. क्लिअर? हे तुमच्या माहितीसाठी आहे. दिस आर दी सम टेक्निक्स, सरोगसी, स्पर्म बँक, इन्सेमिनेशन, IVF एक्सेट्रा. हे जे सगळे टॉपिक्स आहेत दॅट इज रिलेटेड विथ युअर प्रेग्नन्सी और यू कॅन से द रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी और मॉडर्न टेक्निक्स. क्लिअर? तिन्ही सोपे आहे. तुम्हाला एक्झाममध्ये जनरल जे क्वेश्चन्स येतात बोर्ड एक्झाममध्ये जो लास्ट क्वेश्चन असतो मोस्टली त्यामध्ये दे कॅन आस्क यू अबाउट इट. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट जो आहे तो टॉपिक थोडा वेगळा आहे. से तुम्हाला तिन्ही टेक्निक कळल्या असतील आय होप. आता पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज रिलेटेड विथ द ट्विन्स. ट्विन्स तुम्हाला माहिती आहे की इफ द चिल्ड्रन्स लुक सिमिलर त्याला आपण म्हणतो ट्विन्स. पण ट्विन्स जे आहेत दे आर ऑफ दी टू टाईप्स. टू टाईप्स कसं, तर काही जे ट्विन्स आहेत ते तुम्ही बघितलं असेल की विच लुक सिमिलर, अगदी सारखे दिसतात, आणि काही जे ट्विन्स आहेत विच डोंट लुक सिमिलर, जे एकसारखे दिसत नाही. आता हा जो टॉपिक आहे तो आपल्या पुढच्या पार्टमध्ये आहे. सी द टू एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटरस अँड द टू ऑफस्प्रिंग्स आर डिलिव्हर सायमल्टेनियसली. इफ यू रिमेंबर मी तुम्हाला सांगितलेलं की मेल आणि फिमेलमध्ये की ॲट अ टाईम NN काय आहे आपले हॅप्लॉइड सेल्स. ॲट अ टाईम सपोज इथून 10 सेल्स इथून 10 सेल्स इफ दे आर रिसिव्हिंग. आता एका वेळेला तुम्हाला माहिती आहे की वन सेल विल बी सिलेक्टेड फ्रॉम बोथ. म्हणजे समजा इथून एक आणि इथून एक विच आर दी ॲक्टिव्ह सेल्स, बरोबर. आणि हे जे ॲक्टिव्ह सेल्स आहेत दॅट विल फॉर्म दी एम्ब्रियो. ठीक आहे? एवढं तुम्हाला माहिती आहे की एका वेळेला 100 सेल्स जरी गेले तर 10 पैकी किंवा
त्या 100 पैकी वन ऑफ द सेल विल बी ॲक्टिव्ह, सुपर ॲक्टिव्ह, मेलमध्ये सुद्धा आणि फिमेलमध्ये सुद्धा, आणि ते विल स्टार्ट मेकिंग द एम्ब्रिओ प्रोडक्शन. पण समजा एका वेळेला जर 2 सेल्स ॲक्टिव्ह झाले, 2 सेल्स ॲक्टिव्ह झाले, तर मग तिथे ट्विन्स होऊ शकतात. किंवा कधी कधी काय होतं की एकच सेल आहे, सपोज दिस इज दी वन सेल, हे एक पर्टिक्युलर सेल आहे आणि त्याने स्वतःला डिवाइड केलं. आता डिवाइड केल्यामुळे काय झालं, इथे 2 सेल्स झाले. क्लिअर? हे सुद्धा ट्विन्स आहेत आणि एका वेळेला 2 वेगवेगळे सेल्सच ॲक्टिव्ह झाले, सो दॅट इज ऑल्सो दी ट्विन्स पार्ट. क्लिअर? हे सोपं आहे लक्षात घ्यायला. म्हणून जे ट्विन्स आहेत, सम ट्विन्स लुक सिमिलर, सम ट्विन्स लुक डिफरंट. आता हे जे सेल्स आहेत ते बघा, इथे बघा, ही सेल्स डिवाइड झाल्यामुळे 2 पार्ट इक्वल आहेत, म्हणून दोन्ही पार्ट इक्वल आहे, म्हणजे हे जे जुळे असतात दॅट विल बी सिमिलर. आणि एका वेळेला जर 2 सेल्स ॲक्टिव्ह झाले तर ती जी सेल्स आहेत ते लुक डिफरंट फ्रॉम इच अदर, कारण दोघांची डेव्हलपमेंट वेगवेगळ्या पद्धतीने होत असते.